माझं नाव केतकी पायगुडे. तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते राघवा म्युझिक चॅनलवरती. आत्ता आपल्यासोबत आहेत इश्काचा वारा या गाण्यातील कलाकार. तर चला तर मग जाणून घेऊया त्या गाण्यातील काही गोष्टी, काही गमती जमती आणि अजून काही बरंच. नमस्कार, मी ऋषी विलास काय. नमस्कार, मी प्रगती सूर्यवंशी. तुमच्या दोघांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या गाण्यासाठी. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न ऋषी तुला आहे की हे सॉन्ग करताना तुझा काय एक्सपिरियन्स होता? एक छान अनुभव होता या सॉन्गचा, कारण याच्या आधी जे मी सॉंग्स केलती त्यापेक्षा हे निश्चितच वेगळं सॉन्ग होतं. जे की तुम्ही आता जसं बोललो, त्याचं टायटलच आहे इश्काचं वारं. तो ते रेट्रो सॉन्ग, एक रेट्रो लुक आहे त्यामध्ये, जे की आपण 90s आणि 80s ला पाहतो. तुझा काय होता? माझ्याबद्दल सांगायला गेलं तर मला पूर्वीपासून रेट्रो हा फॉर्म किंवा रेट्रो हे खूप आवडतं. सो मला असं पण हवं होतं की मला अशा प्रकारे काम करायचंय. सो त्या हिशोबाने पाहायला गेलं तर मला खूपच आवडलं, सॉन्ग पण आवडलं, काम करताना पण जी मजा आली ती पण खूप छान वाटली. तुमचे आता रेट्रो लुक आहेत सॉन्ग Yes, मध्ये, ओके. yes. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल की तुमचे जे कॉस्ट्युम होते, आता रेट्रोज म्हणल्यावर 90s लुक म्हणजे आपल्याला एकदम मुमताज आणि ह्या सगळ्या आठवतात. सो तुमचं कसं, म्हणजे ते कॉस्ट्युम कसा झाला, डिझाईन तुमचा ओव्हरऑल? ओके, सो मी सांगते. खूप शॉर्ट टाइम मध्ये आम्ही सगळं डिसाईड केलं. आमचे कॉस्ट्युम डिझायनर कल्पना होत्या. सो ते एकदम डिझाईन करताना बिफोर 1 डे आमचे मेसेज आणि चॅट्स जर तुम्ही पाहिले तर त्याच्यात असेल की फक्त कॉस्ट्युम्सचे फोटोज असं म्हणता येईल. सो याचे जे कॉस्ट्युम्स होते ते प्लस हे आम्हीच मॅच केले, कोलाज करून डिसाईड करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. म्हणजे त्या रात्रीत आमचे मेसेजेस टाईप मेसेजेस नव्हते, फक्त फोटोज मेसेजेस. ओके, त्या प्रकारे तुमचं तसं डिसाईड झालं कॉस्ट्युम. ऍक्च्युली कल्पना मॅम यांनी काही कॉस्ट्युम्स डिझाईन केले ते आमच्यासाठी, बट ती वेळच अशी होती की उद्या शूट आहे आणि काही कॉस्ट्युम डिझाईन्स करण्यासाठी एक खूपच म्हणजे एक हसल सुरू होते, खूप धावपळ सुरू असल्या कारणाने आम्ही जे आमच्याकडे अवेलेबल कॉस्ट्युम होते ते एकमेकांना शेअर केले, कल्पना मॅमला दाखवले आणि त्या पद्धतीने सगळे ते मॅच झाले. जसं तुम्ही बोललात की रेट्रो मुमताज यांच्या एवढं नाही, बट स्टील 80s 90s जरी पाहू शकले, द ग्रेट राजेश खन्ना असतील किंवा बाकी काही आर्टिस्ट असतील. सो त्या अनुषंगाने आम्ही ते कॉस्ट्युम डिझाईन केले. डिझाईन त्यांनी केले, आम्ही सिलेक्ट केले. आणि आता सॉन्ग तुमच्या दोघांकडे ज्यावेळेस आलं की तुम्हाला हे सॉन्ग करायची ऑफर आली, तिथपासून तर ते आता सॉन्ग रिलीज होत आहे, हा जो प्रवास होता यामध्ये अप्स डाऊन्स दोन्ही आले. तर तुमचा काय एक्सपिरियन्स होता आणि तुम्हाला हे सॉन्ग करताना किंवा ह्या काय अडचणी पण आल्या? ओके, सो मीच स्टार्ट हा, एक्झॅक्टली तू सांग. फर्स्ट ऑलवेज. येस. सो जेव्हा माझ्याकडे हे गाणं आलं तेव्हा मी ते ऐकलं, तेव्हा मला अंदाज नाही आला की हा रेट्रो प्रकारे पण होऊ शकतो. मग ते मला कळालं की याची थीम आहे की रेट्रो. सो ऋषीला मी आधी पण भेटलेली, पण तेव्हा त्याची होती बियर्ड. मी ओळखायची की ऋषी हा म्हणजे एक मला beard person. बियर्ड पर्सन. ओके. त्याला मी ओळखत पण होती. त्याच्यानंतर मला समजलं की ऋषी सोबत सॉन्ग आहे, असं असं सगळं डिसाईड Okay. झालं. मग आम्ही सेटवर गेल्यानंतर कोणीतरी येतं, मेकअप करतं, लाईक क्लीन शेफ, कोणीतरी येतं मेकअप करतं. मला असं वाटलं की कोण, ऋषी सोबत डिस्कशन झालं, कॉस्ट्युम मी सगळं त्यांच्यासोबत डिस्कस केला आणि मग हे कोण येत आहे. नंतर मग मला कळालं की हाच ऋषी आहे, कारण की तो बियर्ड आणि विदाउट बियर्ड खूप वेगळा दिसतो. मग म्हटलं अच्छा ठीक आहे, बट मग त्याला हे पण म्हटलं की तू विदाउट बियर्ड नाही बियर्ड वाला काय सीन होता म्हणजे हा? बियर्डवाला इन द सेन्स ते असं होतं की सायमल्टेनियसली शूट सुरू होते आणि आमचं ज्या दिवशी शूट ठरलेलं इश्काचं वारं या फोक सॉंगचं, ज्या लोकेशनला ते ठरलेलं त्याच लोकेशनला माझं एक दुसऱ्या गाण्याचं शूट सुरू होतं. आणि आमचं असं झालं की दोन्हीही ते ओव्हरलॅप होत होते शूट. दुसऱ्या दिवशी सकाळी मी इश्काचं वारं या रेट्रो सॉंगसाठी तिथं उपस्थित असणं गरजेचं होतं, वेर ॲज आदल्या दिवशी जी माझं शूट सुरू होतं त्यामध्ये मला बियर्ड मुस्टॅच लुक असणं गरजेचं होतं. ते पण एक सॉंगच होतं, आता येणाऱ्या दिवसात ते पण तुम्ही पाहचालच. तर मग ऑलरेडी शूट झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि रात्री लेट झाल्यामुळे मी म्हटलं चला सकाळी एक क्लीन शेव करून ऑन सेट पोहोचता येईल. ओके, त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते मध्ये ती कन्फ्युज गफलत झाली झाली. होती. बट तुमची केमिस्ट्री जी आहे सॉन्ग मध्ये, इश्काचा वारा म्हणजे डेफिनेटली हे लव्ह सॉन्ग आहे, Yes. डेफिनेटली लव्ह म्हणलं ती कनेक्शन असते. बट इन द सेन्स बाहेर, सॉन्गच्या बाहेरही
तुमचं कनेक्शन सेम आहे तसंच की काय म्हणजे त्याच्यात ups नाही, downs आम्ही असं? खूप चांगले फ्रेंड्स आहोत. इनफॅक्ट ऑन स्क्रीन जेवढी आमची केमिस्ट्री चांगली त्याच्यापेक्षा ऑफ स्क्रीन आम्ही जास्त better. एकमेकांना ओळखतो किंवा एक चांगले फ्रेंड्स आहोत. आणि ऑन स्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री, तरी ह्या दोन्हीमध्ये अशी काय फरक आहे म्हणजे ऑफ जो- स्क्रीन जी आहे ती ऑर्गॅनिक आहे ऑब्विसली. जी ऑन स्क्रीन दाखवतो ती तर आपल्याला क्रिएट करून दाखवावी लागते. आणि आमचा बॉन्ड जो बनलाय तो खूप शॉर्ट टाइम मध्ये, लाईक असं Exactly. वाटतं आम्ही जेव्हा बोलतो असं वाटतं "अरे, आपण तर चड्डी बड्डी आहोत", बट तसं नाहीये. लाईक फील होतं ना ते. बट जे कॉन्व्हर्सेशन होतं तेव्हा असं वाटतं की लहानपणीचे फ्रेंड्स आहेत, बट नाही, आम्ही खूप कमी वेळात फ्रेंड्स झालो आणि चांगले झालो. आणि सॉन्ग बद्दल तुमच्या काय एक्साइटमेंट आहेत किंवा तुम्हाला सॉन्ग मधून असं काय एक्सपिरियन्स आहे की जो की तुम्हाला असं वाटतंय की हा ह्याच्यातून मला ह्या गोष्टी मिळतील अशा, किंवा काय एक्सपेक्टेशन्स पण आहेत तुम्हाला? सॉन्ग मधून एक्सपेक्टेशन्स पाहायला गेलं तर माझ्यासाठी हा वेगळा जॉनर होता. फर्स्ट थिंग रेट्रो सॉन्ग आणि एक्साइटमेंट खूप जास्त होती यार. आणि कसं रेट्रोज मधनं लव्ह सॉन्ग येते. रेट्रोज मधून लव्ह Love सॉन्ग song आहे. आहे. सो जे आपले आधीचे ग्रेट सुपरस्टार्स असतील, ग्रेट ऍक्टर्स असतील, सो त्यांना अनुषंगाने त्यांना समोर पाहून आम्ही स्वतःला फील करत होतो की यार या पद्धतीचं सॉन्ग आम्हाला म्हणजे एक ऍक्ट करायला ते सॉन्ग मिळतंय किंवा आमच्या नशिबी हे सॉन्ग आले. सो खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्नही केला आहे. सो आता अपेक्षा आहे की सॉन्ग लवकरच रिलीज होईल आणि त्यानंतर नक्की, आहे ऑडियन्स नक्की. जज करायला आहेत, ते नक्की. जज करतील आणि सांगतील की सॉन्ग कसं आहे ते. आणि मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुमचा असा एक सेटवरचा किस्सा जो की तुम्ही गाणं ते जे रेट्रो लुक मध्ये असताना जे शूट करताय त्यामधला असा दोघांचा एक फनी किस्सा. पण तसे तर खूप सारे आहेत. पण एखादा एक असं तरी आम्हाला ऐकायचं आहे. होल शूट फनी होता. Right. फनी किस्सांनी भरलेला. ओके, पण असा एखादा की तुम्ही इथे तो सांगू शकता. हा, सांगू सांगण्यासारखं शकता. म्हणजे ऑब्व्हियसली शेअर करण्यासारखेच किस्से आहेत सगळे, असं काही हे नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायला गेलं तर माझ्यासाठी चॅलेंजिंग यासाठी होतं की आदल्या दिवशी जे शूट केलं मी, लुक चेंज करून दुसऱ्या हिच्या पुढे उभा राहणं, आणि ते पण सच अँड गुड डान्सर. जर तुम्हाला माहित नसेल तर की हे खूप चांगली डान्सर आहे. आणि तिच्या आता ऑब्व्हियसली कॅमेरे सुरेश तारीफ करावी लागते, बट आहे सिरियसली ऑन सिरियस नोट ती खूप चांगली डान्सर आहे. आणि तिच्या ऑपोजिटला मला तिथं परफॉर्म करायचं होतं. बिहाइंड द माइंड आदल्या दिवशीचं कुठेतरी ते फोक सॉन्ग होतं डोक्यामध्ये, तिथून ट्विस्ट करून हे रेट्रो सॉन्ग आणि ते स्टेप्स मॅच करणं खूप कठीण, खूप म्हणजे लिटरली तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही, माझ्यासाठी खूप कठीण गेलं ते. बट सच अँड को आर्टिस्ट मिळणं हे पण खूप माझं भाग्याचं होतं. नॉट ओनली डान्सर, म्हणजे फक्त डान्सर म्हणून ती चांगली नाहीये, पण को आर्टिस्ट म्हणून किंवा तुमची को स्टार म्हणून खूप चांगली सपोर्टिव्ह आहे. तिने खूप पॉझिटिव्ह वेनी ते सगळं सिच्युएशन मॅनेज केली. आणि फनी वेनी बऱ्याच गमती जमती शूटवर चालू होत्या की ऑन स्पॉट काही आमचे डान्स स्टेप चेंज व्हायचे, मी दुसरीकडे चेंज करावी लागली. कोरिओग्राफी चेंज करावी लागली. मग त्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमची सॉन्गची कोरिओग्राफी चेंज झाली तर त्यावेळी तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत कसं कोऑर्डिनेट केलं? सुरुवातीला असं वाटलं की याला, म्हणजे आधी वाटायचं की खूप छान येईल, नंतर वाटायचं की नाही येत. लाईक माझं असं होतं की येतं की नाही येतं की नाही. पण त्याने छान केलं. लाईक ऑनेस्टली स्पीकिंग, आता त्यांनी एवढी Try मदत केलं, try केलं. माझी, तर मला पण थोडीशी करावी लागेल. म्हणून चालली आहे. Jokes apart, नाही त्याने छान केलं खूप, म्हणजे पूर्ण हार्ड वर्किंग म्हणता येईल. तो हार्ड वर्किंग खूप आहे आणि त्या शॉर्ट टाइम मध्ये त्याने खूप व्यवस्थित मॅनेज केलं. कव्हर Yes, अप झाला yes. व्यवस्थित. ते ट्राय केलं मी तिथपर्यंत, तिच्या एनर्जी पर्यंत किंवा ती जसं परफॉर्म करते त्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि बाकी जसं तुम्ही बोललात की आम्ही कसं कोऑर्डिनेट केलं, तर कोऑर्डिनेशनचं असं होतं की जेव्हा स्टेप्स चेंज व्हायच्या, ती बिचारी ठीक आहे, ती ऑलरेडी एक डान्सर आहे, ती परफॉर्म करते. माझ्या माइंडसेट मध्ये यार मी ऑलरेडी सेटवरती आलोय, मागचं काहीतरी सुरू आहे अजून की बाबा ते झालंय शूटचं, आणि यात सॉन्ग ऐका, रिहर्स करा आणि इला मॅचअप करा, ही चॅलेंज होतं. इला मॅचअप करताना कोऑर्डिनेशन असं व्हायचं, मी जर राईटला गेलो तर ही लेफ्टला असायची, मी लेफ्टला जाईपर्यंत ही राईटला यायची. सो तर ते ते थोडंफार fast movement. ते फास्ट मुवमेंट तिथे खूप गमती जमती झाल्या. बट ओव्हरऑल जेव्हा ते तुम्ही सॉन्ग वाचाल ते मॅनेज झालं. नॉट दॅट लेवल, बट आमच्या एक्सपेक्टेशन ऍज अन कलाकार म्हणून कधी ती त्या लेवलला पोहोचतच नाही, बट आहे एक ऑब्विसली आपल्याला जास्त एक्सपेक्टेशन्स असतात. बट स्टील आम्ही केलं. बेटर. तुमच्या डिरेक्टर सोबतचं जसं त्यांच्या डिरेक्शन मध्ये हे तुम्ही सॉन्ग करताय, किंवा तुम्हाला असं काही वाटलं की डिरेक्शन मध्ये थोडंफार चेंज करावा, किंवा त्यांच्या डिरेक्शन मध्ये कसं वाटलं काम करताना? निकम सरांच्या डिरेक्शन मध्ये तर कुठला पण व्यक्ती काम करू शकतो. लाईक ते इतक्या व्यवस्थित प्रकारे सांगतात, समजवतात.
सो ते एक असतं ना की डिरेक्टर असं म्हटलं येईल का नाही. हा, बिलकुल आणि tension कधी घ्यायची कधी असं गरज पण नाही. होतं ना की फास्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला समजावून सांगतात की हे करायचं असं. सो तो मॅचअप करताना किंवा डिरेक्शनच्या टीम सोबत आपण जेव्हा एक ऍक्शन देतोय तर ते मॅच करायला तुम्हाला किती जड गेलं किंवा Actually- चॅलेंजिंग पार्ट काय होता त्यांच्यासोबत? ओके, ऍक्च्युली सांगायला गेलं तर त्यांच्या समिनिकम फिल्म प्रोडक्शन किंवा या अंतर्गत जी गाणी होतात तर तिथे एक फ्रीडम असतं तुम्हाला काम करण्याचं, जे की ठीक आहे. आधी तुम्हाला जे तिथे एक्सपोज करा, तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा, त्यानंतर ते चेंज करतील, मोल्ड करतील. एक फ्रीडम मिळून तुम्ही काम करू शकता. डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने जर गेलं तर त्यांचं एक सेट असतं डोक्यामध्ये, काय डिरेक्ट करायचं काही नाही, आणि मग ते त्या हिशोबाने सांगून ते डिरेक्ट करून घेतात. ओके, पण ऑन द स्पॉट असं चेंज होतं किंवा काहीतरी त्याच्यात ऍड होतं किंवा काहीतरी मायनस, तर तो पॉईंट तुम्ही जेव्हा मॅच करत होतात दोघेही, एक गुड डान्सर एक नॉन डान्सर, तर तो चॅलेंजिंग पार्ट जो होता तो तुम्हाला कसा होता? टफ. घाम आला. घाम निघाला गाण्यावर. जेव्हा हे कास्टिंग झालं सॉन्गसाठी की आता तुम्ही हे करताय किंवा हे, तर जेव्हा तुम्हाला सॉन्गचे लिरिक्स वगैरे कळाले, तुम्हाला ते पर्सनल लाईफमध्ये असं काही रिलेट करतं सॉन्ग? की पर्सनल लाईफमध्येही काय कायचं असतं की असं सॉन्ग होतं ते पर्सनल लाईफमध्येही रिलेट करतं. एव्हरीवन, म्हणजे ते सॉन्ग ऐकल्यानंतर प्रत्येक जण ते रिलेट करेल. आणि लिरिक्स म्हणण्यापेक्षा आम्हाला ते ऑडिओ आलता आणि वी वर लाईक की आम्हाला पहिला स्टॅन्स आल्यानंतर की अच्छा इश्काचं वार, आणि इश्काचं मीन्स त्या शब्दातच बघा ना, इश्काचं इश्क वार. म्हणजे love. So ऑब्विसली की- ते आमच्यापेक्षा जास्त तुम्ही आणि इव्हन सगळे ऑडियन्स सगळेच रिलेट करतील. ते असं सॉन्ग आहे, तुझ्या इश्काचं वार सुटलं. आणि ते थोडंफार म्हणण्यापेक्षा ते डान्सिकल आहे. सो ते प्रत्येक यंगस्टर्स पासून सगळे लोक ते एन्जॉय करतील. हा, लव्ह hope फॅक्टर so. म्हटलं की प्रत्येक वय म्हणजे कोणत्याही वयातला माणूस असा नसतो की त्याच्या आयुष्यात लव्ह चॅप्टर हा नसतो. एक्झॅक्टली. आम्हाला ऐकायला आवडेल तुमचं सेलिब्रिटी क्रश दोघांचंही. तुझंही आणि सेलिब्रिटी तुझंही. क्रश. हा, इश्काचं वार आता ते सॉन्ग साई पल्लवी. ओ विच इज माय फेवरेट. तुझं मला विचार करावा लागेल, खूप सारे आहेत. पण नाही, खूप साऱ्यांमधलं आम्हाला एक ऐकायला नक्की आवडेल. आयुष्मान. हो. आणि हेच जर पर्सनल आयुष्यातलं असेल तर ओके, पर्सनल अडकले. पर्सनल आयुष्यातलं असेल तर पर्सनल हा शब्द आला तर सगळेच अडकतात, एवढं मात्र नक्की आहे. सध्या फक्त वर्क. ओ माय गॉड, फक्त वर्क. पर्सनल असं काही नाहीये, प्रत्येकाची एक लाईफ आहे आणि सध्या फक्त वर्क वरती फोकस आहे. नाही, लव्ह लाईफ आहे, चांगली आहे, फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, ऑडियन्स आहे प्रेम करणार. आणि तुम्हाला या सॉन्ग साठी काही वेगळी अशी विशेष मेहनत घ्यावी लागली अशी काय, म्हणजे ते सॉन्ग साठी किंवा? माझ्यापेक्षा जास्त कदाचित तिला घ्यावी लागली असेल, कारण कॉस्ट्युम सिलेक्शन पासून तिचं जो लुक होते, रेट्रो लुक, म्हणजे अगदीच हेअर कर्ली करण्यापासून मेकअप करण्यापर्यंत, हे खूप जास्त मेहनत हिची आहे, बीन ए गर्ल, बीन ए ऍक्ट्रेस. आणि एक मेकअपला पण जास्त सगळा रेट्रोचा मेकअप होता तुझा, म्हणजे सगळं. सो तुला त्याच्यासाठी काय वेगळं हे झालं, टास्क होता तो सगळा रेट्रो मध्ये? Like आपण आता ज्या जनरेशन मध्ये आहोत त्या जनरेशन आणि 90sच्या जो हे काळ phase होता होता, सगळा, right? phase. हा, त्याच्यात आणि आता खूप डिफरन्स आहे, राईट? सो आता आपण या जनरेशनचं पर्सन म्हणजे लाईक कोणी पण असेल, तो त्याला मॅच करणं ऑब्व्हियसली डिफिकल्ट Tough आहे. जातं. हा, टफ आहे, ते थोडंसं टफ गेलं, बट स्टील कसं समहाऊ मॅनेज केलं. 90च्या ह्याला एक हिरोईन्स होत्या, ऍक्ट्रेस होत्या, ती एक सादगी होती प्रॉपर. हो. ती सादगी तुम्हाला आता परत क्रिएट करायला लागत होती, ती ऍक्च्युली होती, आता तुम्हाला ती क्रिएट करायची आहे. एक्झॅक्टली. सो तो जो फरक होता ना, तोच खूप होता. सो मग खूप तोच जास्त तुम्ही होता. कितपत मॅनेज केलाय, तुम्हाला असं वाटतं कितपत तुम्ही मॅनेज केलाय तो? ऑब्व्हियसली त्या लेवल पर्यंत कुणीही पोहोचणे इम्पॉसिबल आहे आजच्या जनरेशनला, येणाऱ्या कुठल्याही जनरेशन मध्ये. आम्ही जस्ट ट्राय केलं, जे की आमच्या वाटेला आलं, आम्ही त्याला फक्त न्याय देण्याचा प्रयत्न केला. सो होप की त्या लेवल पर्यंत आम्ही पोहोचलो. ते ऑडियन्सच सांगेल, ऑडियन्सच जज करेल सॉन्ग बाहेर आल्यानंतर. आणि एफर्ट्स म्हटले तर जसे ह्यांचे एफर्ट झाले, माझे फारसे म्हणण्यापेक्षा माझी फक्त धावपळ होती. एका सेट वरून दुसऱ्या सेट वरती लुक चेंज करून शिफ्ट करणं, आणि सर्वात इम्पॉर्टंट टास्क की हिच्या एनर्जीला आणि हिचे जी डान्स स्टेप होते किंवा म्हणजे तो थोडासा टेन्स होता बिकॉज ऑफ शी इज अ गुड डान्सर. नो टू बी फ्रँक, मला माहित नव्हतं की ती एवढी चांगली डान्सर आहे. ऑन सेट गेल्यानंतर जेव्हा आम्हाला तिथे समजली की काही कोरिओग्राफिकल स्टेप्स चेंज आहेत, आणि जेव्हा तिने परफॉर्म केलं, आय वॉज लाईक की वाव, आणि ती असं एवढं चांगलं परफॉर्म करते आणि ती सुपर डान्सर आहे. आणि त्यानंतर मी स्वतःला पाहिलं, म्हणलं मी लिटरली जसं मेकअपच्या इथे गेलो, म्हणलं ऋषा तुला खूप जास्त एफर्ट्स घ्यायची गरज आहे, कारण हेच तुझी एक आपण म्हणतो ना एक परीक्षा असल्यासारखी खूप जास्त. मला तिथं त्यानंतर जरा टेन्स फील झालं,
बट टेन्स फील झाल्यानंतर पण मी नर्वस होतो. बट तिने ज्या स्पोर्टिंगली एक सपोर्ट केले मला, जे त्यांनी एक पॉझिटिव्ह वाईब्स दिले, त्यानंतर ते कोऑर्डिनेट करायला खूप सोपं गेलं. ओके, त्यामुळे म्हणजे बॉन्ड तो झाला तुमचा छान. एक्झॅक्टली. आता एवढ्या अशा प्रकारे आणि माझी तारीफ केली, आता मला वाटतं ओ माय गॉड, मी एवढी चांगली डान्सर आहे. नाही म्हणजे बिहाइंड द कॅमेरा ही तारीफ होत नाही ना तिची. सो सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी. आणि लोकेशन नुसार तुमचं शूट म्हणजे जेव्हा होतं तेव्हा काय तुम्हाला प्रॉब्लेम झाले किंवा कसं वाटलं होतं लोकेशनवर? हा, कारण लोकेशनला पण काही काही प्रॉब्लेम्स येतात जेव्हा तुम्ही रेट्रो करता ना, तेव्हा त्या लोकेशनला पण कधी कधी असं होतं की ते मॅच होत नाहीत. राईट. तर तेव्हा असं काही तुम्हाला प्रॉब्लेम जाणवलं? प्रॉब्लेम जाणवले एक 2-3. आता जसं सॉन्ग जर तुम्ही पाहिलं तर त्यात तुम्ही पाहू शकता काही हिल स्टेशन्स आहेत, पवन चक्की आहे, फिल्म सिटीचा काही भाग आहे. तर व्हेरियस लोकेशन्स आपण त्यात यूज केलेत आणि त्या लोकेशन्सला कधी सराउंडिंग मॅच होत नव्हतं, कधी जास्त एक आपण बोलतो की जास्त लाईट होती, सनलाईट. मग ते मॅचअप करण्यासाठी आम्हाला काही वेळेस थांबावं लागायचं. आणि तेच फुटेज जर तुम्ही दुसरीकडे शूट करताय की सनलाईट गेल्यानंतर थोडं ढगाळ वातावरण होतं, त्या ढगाळ वातावरण फुटेजसाठी मग काही रिटेक्स घ्यावे लागले. पण ओव्हरऑल थोडंफार झालं मॅचअप. आणि त्यात आम्ही काही विंटेज कार्स पण यूज, म्हणजे आमच्या डिरेक्टरनी, आमच्या प्रोडक्शननी इच अँड एव्हरी मेंबर जिथं प्रेझेंट होता या सॉन्गसाठी एवढी एफर्ट घेतली की ते आपल्या सगळ्या विंटेज कार्स आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सो ते पण त्यात यूज झालं. आणि आता ह्या एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही जेवढे अप्स बघितले, जेवढे डान्स बघितले, तर तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं असं काय शिकायला मिळालं? पर्सनली तुला वेगळं किंवा तुला असं काय मिळालं? ऑब्विसली दर एका एक्सपिरियन्स मधून आपण शिकतो. शिकवतो. सो तसं मी सॉन्ग पण जे ड्राफ्ट किंवा जे काही मी पाहिलं किंवा शूट होताना मी जेव्हा पाहिलं, तर स्वतः आपण काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे. लाईक आपण कुठल्या साईडने, कुठल्या प्रोफाईलने छान दिसतो. लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात माझ्या पुढे, मला तुम्ही छानच वाटलं. लाईक पण तुमचं जे पर्सनल व्ह्यू असतो स्वतःला पाहायचा, सो तो एक खूप छान प्रकारे समजला. लाईक कुठले कुठले आपल्याला स्टाईल्स सूट करतात या गोष्टी. परत या प्रकारचा पण एक्सपिरियन्स झाला की असं नाहीये की आपण छान डान्सर असलो म्हणजे चांगलंच होणार, असं नाहीये. ते एक प्रेशर असतं की अरे थोडंसं पण खराब झालं तर कसं, तो एक प्रेशर असतो. बट ते सगळं मॅनेज करणं या गोष्टीतनं शिकली असं सांगते. तुम्हाला? प्रत्येक प्रोजेक्ट तसा एक टास्क आहे आणि प्रत्येक प्रोजेक्टकडून काही ना काही शिकायला मिळतच नाही. बऱ्याच काही गोष्टी होत्या या प्रोजेक्टने शिकवल्या. फॉर एक्झाम्पल जर आता रेट्रो सॉन्ग करतो ते त्या काळात ते कसे शूट करत असतील किंवा त्या काळातलं ते जनरेशन कसं होतं, ते आर्टिस्ट काय होते. सो बऱ्याच गोष्टी कम्पेअर केल्या आम्ही. कम्पॅरेटिव्हली जर त्या लेवलपर्यंत त्या एरामध्ये जरी आम्ही शूट करू शकलो नसलो तरी आम्ही ते फील करण्याचा प्रयत्न करत होतो की आम्हाला नाही तसं शूट करायचंय. फॉर एक्झाम्पल एक सीन आहे त्यामध्ये की त्या गाण्यातून ते रेडी होऊन घराच्या बाहेर येते, समजा काय गेस रेट्रो लुक मध्ये एक लाल गुलाबाचं फुल. युजली आता आपण लाल गुलाबाचं फुल पाहतो ते पण एक कॉम्पॅक्ट मध्ये आता ते रोजेस वगैरे आलं, पण हे प्रॉपर एक लाल गुलाबाचं असं फुल होतं फुललेलं की ती तिच्या हेअरला तिने प्लग केलं आहे. ती डोअरच्या बाहेर येते. मग ते आम्ही कारच्या इथं असे काही सीन आहेत त्या गाण्यामध्ये की आम्ही ते फील केलं यार नाही किती भारी माहोल असेल. हे कॉस्ट्युम, ड्रेसिंग त्या काळातलं म्हणजे पूर्ण 90s मधला 90s मधला सगळा एरा चालू होतो ज्यावेळेस आपण ते कॉस्ट्युम्स, तो मेकअप आणि ह्या सगळ्यात. पण तुम्हाला असं ते प्रेशर, सॉन्ग तुम्ही शूट करताय ते आत्ता करताय पण तो 90sचा एरा, ते प्रेशर, त्याच्यानंतर ही तुमची सॉन्गच्या मागची सगळी धडपड आणि नंतर तुम्हाला ते एक्सप्रेशन्स द्यायचे बिकॉज ऑफ लव्ह. ओके. सो हे सगळं प्रेशर तुम्ही मॅनेज कसं करत होतात दोघंही? कारण येतं ना प्रेशर की कॅमेरा चालू असतो पण डोक्यात बऱ्याच गोष्टी असतात. हे करायचं आहे, एक नॉन डान्सर सोबतही डान्स करायचा आहे किंवा एक प्रोफेशनल डान्सर सोबत डान्स करायचा आहे, अशा या दोन गोष्टी, त्याचं पण प्रेशर आहे. सो हे सगळं प्रेशर तुम्ही कसं हँडल करत होता? मी एक सांगेन की यामध्ये ना कुठला पण प्रोजेक्ट करताना टीम खूप जास्त मॅटर करते. टीम प्लस को स्टार तुमचा कसा आहे, कशा प्रकारे तुम्हाला मॅनेज करतं, ते जर बेस्ट असेल ना तर ठीक आहे, बेस्टच होणार सगळं. टीम वॉज व्हेरी नाईस. सगळेच लाईक एक पण व्यक्ती असं नाही बोलणार की अरे तू कसं आहे किंवा असं काहीच नाही. सगळे खूप छान होते आणि असं वाटत होतं की फॅमिली आहे आणि आम्ही सोबत काम करतोय. आम्हाला जेवढं प्रेशर होतं त्यापेक्षा जास्त प्रेशर आमच्या बॅक टीमला होतं, प्रोडक्शन टीमला होतं, मॅनेजमेंटला होतं की एकतर हे परफॉर्म करतात, आता नेक्स्ट सीनचं काय असेल बाबा कार पहा, किंवा ते रेट्रो एरा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने ते दाखवता येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मला जर आता ते ग्लास असतील त्यात तर ते ग्लास पण त्या काळातले हवे होते. एक तर क्लीन शोचा किस्सा जे ह्यांनी सांगितलं लाईफ मध्ये फर्स्ट टाइम
फर्स्ट टाइम लाईफ मध्ये क्लीन शेव एवढं प्रॉपरली क्लीन शेव करून परफॉर्म केलं मुस्टॅच क्लीन केल्यानंतर. आणि त्यानंतर ते ग्लासेस पासून लिटरली ते शोधून आणा, त्या कॅरेक्टरला ते द्या. हा म्हणजे तो एक टास्कच होता की Task तुम्हाला होता. रेट्रोचे सगळे कॉस्ट्युम्स म्हणा किंवा त्याची काय प्रॉपर्टी असेल, जसे तुझे सनग्लासेस होते, तिचे हेअरस्टाईल्स होते, तसं हेअर पिन्स किंवा त्या काळीचं फार सगळ्या गोष्टी ह्या एलिगंट होत्या, फार एलिगंट, ज्या की आता आपण तेवढ्या लेवलनी नाही करू शकतो. हा पण एक टास्कच होता. राईट. रेट्रो एका लुकवरती आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा तो रेट्रोच्या मागे ना बऱ्याच गोष्टी असतात. नाही म्हटलं तरी त्याचे बरेच असतात. जेव्हा तुम्ही तो स्क्रीनवर प्रेझेंट करताय तर त्याच्या मागची जी मेहनत आहे किंवा ती धडपड ती खूप असते. तर ती तुम्ही सगळे आज फील केली आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय समहा की हे फील करतोय मी आज की आज मी हे केलंय? नाही, आनंद आहे की हे गाणं पूर्ण म्हणजे परिपूर्ण झालं. ऍक्च्युली काही कारणास्तव याचे 2 स्केड्यूल लागले गाण्याचे. थोडा पॅचवर्क पेंडिंग. जेव्हा आम्ही सॉन्ग शूट झालं आणि शूट झाल्यानंतर ते पाहण्यात आलं, तर प्रोडक्शन टीमने असं डिसिजन घेतलं की याचा पॅचवर्क लावायचा आहे या सॉन्गचा. सो हे 2 वेळा गाणं रिशूट झालं लोकेशन्स अंतर्गत किंवा जे काय टेक्निकल दृष्टिकोनाने त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता. सो परत त्याच सीनसाठी म्हणजे त्याच सॉन्गसाठी त्याच गेटअपला रेडी व्हायला एक मज्जा होती वेगळी. हो परत. आणि एखादी गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जाणवतं नाही यार अजून भारी होऊ शकली असती हे गोष्ट, तर त्यातून ते पण शिकायला मिळालं. राहिलं टास्क, तर टास्क प्रत्येक गोष्टीला होता. वी आर एन्जॉईंग, म्हणजे जेवढा आम्ही एन्जॉय करत होतो त्याहून जास्त. म्हणजे आता प्रेशर आहे आम्हाला, प्रेशर मध्ये ठीक आहे आमची गमती जमती सुरू होत्या. आमचं सराउंडिंग आता कल्पना मॅम जे आमच्या कॉस्ट्युम डिझायनर असतील, समी निकम सर असतील, आमचे कॅमेरामॅन असतील, इच अँड एव्हरी वन देअर, प्रत्येक जण आम्हाला फील करत हा ठीक आहे तुमचं चाललंय ना चालतंय. म्हणजे आम्ही चुकत होतो आम्हाला माहित होतं दोघांनाही, आमचे बरेच सीन्स चुकले बरेच, बट बॅक टीमनी कॅमेरा बॅक टीमनी आम्हाला कधीच असं जाणवून दिलं नाही की हे चुकतंय. ते म्हणले नाही वन मोर घेऊयात, दुसऱ्या अँगलने घेतोय. सो हे त्यांचं मोठेपण होते की त्यांनी आम्हाला लो फील केलं नाही. जर आम्ही जर लो फील झालो असतो तर कदाचित ते खूप जास्त आम्हाला ते प्रेशराईज झालं असतं. टी शूटचं जे आपण बोललो पॅचवर्क साठी राहिलं जे, पण त्यामध्ये एक टास्क असा होता की जो लुक आधी होता लाईक फुल राईट साइडलाच लावणार, वेणी लेफ्टलाच येणार, या सगळ्या गोष्टी Continuity. मॅच करणं ते थोडंसं टफ होतं. प्लस कॉस्ट्युम तसाच आला पाहिजे. लाईक आपण मागच्या सीनला आणि या सीनला मॅच करणं थोडंसं कंटिन्युटी मॅच करणं तो प्रॉब्लेम होत होता. येस, हा तो थोडासा अवघड गेला म्हणता येईल. बट ठीक आहे, मॅनेज केलं ऍट द एंड. कॉस्ट्युम मॅनेज करणे इन द सेन्स आम्ही असं होते की जर एक तुम्ही आता बेसिकली एक शर्ट पॅन्ट झालं तर आम्ही लिटरली ते शूज पासून ते ग्लास पासून आम्ही हो लिटरली प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट एक्झॅक्टली ते हॅट म्हणा एक गळ्यात रुमाल आम्ही असं ट्राय केलं कारण की वेरियस रेट्रो गोष्टी. लुक जेव्हा तुम्ही प्रेझेंट करताय त्यातलं इच आणि एव्हरीथिंग ह्या त्या 90s मधल्याच हव्या आणि त्या काळी आणि ह्याच्यात आता खूप फरक आहे. सो तो सगळ्या गोष्टी मॅनेज करताना ते अवेलेबल पण नव्हते. 11th आवरला तिने जास्त कसरत केली मॅनेज करायला, मीही तेवढीच कसरत केली. कॉस्ट्युम डिझायनर पण त्यांच्या अँगली वर्क करत होते, पण टाइम लिमिटेड असल्या कारणाने आम्ही ते मॅनेज करत करत ते अवेलेबल केलं. आणि सेकंड शूटला जेव्हा अवेलेबल करण्याची वेळ आली तेव्हाही आम्हाला तसंच झालं की यार शिट ते तर दिले, आता आपण कसं मॅनेज करायचं. मग So, अशा परत बऱ्याच ते गोष्टी सगळं झाल्या. मॅनेज कर. आता आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळूया. ओके. मी एक शब्द देईन त्यावेळेस तुम्ही तुमच्या वन वर्ड एक्सप्लेन करायचं, ठीक आहे? लव एव्हरीथिंग. फॉर यू. नो वर्ड्स. असं नाही, तुला मेन्शन तर करायला लागेल बिकॉज ऑफ रॅपिड मध्ये फायर. पण खूप मोठं मिनिंग आहे. असं नाही ना, पण तुम्हाला तुला नाव हो. तर काढावं लागणार. तुला नाव तर सांगावंच लागेल. Life. Love. ऋषी. हार्ड वर्किंग. प्रगती. गुड फ्रेंड. सॉन्ग. गाणं तुमच्यासाठी जर्नी. जर्नी सर. एक्सपिरियन्स. ओके. हेवी टास्क. हँडलिंग द प्रेशर. हँडलिंग द प्रेशर ऑब्विसली. नॉन डान्सर. ऑब्विसली ट्रेन डान्सर आहे. नाही आणि टू बी फ्रँक मी आधी उल्लेख केला की डान्सर फक्त डान्सर नाहीये, ती डान्स क्लासेस घेते, ती झुंबा इन्स्ट्रक्टर आहे, Oh. ते भरतनाट्यम उत्तम करते. सो यू वुड इमॅजिन एका अशा ट्रेन डान्सर पुढे नॉन डान्सरला उभं करणं नाच. काही नाही होत. एनर्जी. नो बट शी इज राईट. इट वॉज अ हार्ड टास्क फॉर हर. ओके. आता तुम्ही ऑफ कॅमेरा असं म्हणत होते पोलिसांचा काहीतरी किस्सा दोघांचा मी ऐकला, तो आम्हाला पण नक्की आवडेल ऐकायला. पोलिसांचा म्हणजे ते दोघांचा किस्सा नाहीये. ऍक्च्युली
ऑलरेडी सगळी टीम पुढे गेलती आणि मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे माझं दुसरं शूट सुरू होतं. तर लुक चेंज करून क्लीन शेव वगैरे करून मला त्या लोकेशनला पोहोचणं गरजेचं होतं. तर आमचे एक प्रोडक्शन मेंबर होते, त्यांनी आणि डीओपी सरांनी मला बाईकवरती घेऊन जात होते. साताऱ्याचं आय गेस हे शूट होतं, साताऱ्याचं शूट दिवशी. तर ते घाटातून आम्ही चाललेलो आणि नेमकं आम्हाला तिथं पोलीस कॉन्स्टेबल यांनी आम्हाला तिथे ट्रॅफिकवाल्यांनी आम्हाला तिथे पकडलं. तर ऑब्व्हियसली घाटातून ट्रिपची, त्यातून घाई तर आहे लोकेशनला पोहोचण्याची. पण तो किस्सा मजेदार होता. पण जेव्हा आम्ही त्यांना समजवलं की आम्ही या शूटसाठी चाललो आहे, आमचं काय वर्क दाखवलं, तर त्यांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं. सो ती जेवढी मज्जा आहे तेवढं त्यांचंही म्हणजे सपोर्ट त्यांची पण आहे. एक तुम्हाला हेल्प झाली. एक्झॅक्टली. ती कशा प्रकारे? त्यांनी आम्हाला काही फाईन चार्ज केला नाही किंवा क्विकली तिथून आम्हाला सोडले की हा जर तुमचं शूट आहे तर तुम्ही शूट पूर्ण करा. बीन एक कलाकार निदान तेवढा तरी निश्चित फायदा झाला. ओके. आणि मला तुम्हाला एक विचारायचं आहे की सॉन्गची जी मेहनत असते अच्छा. त्याच कम्पेअरिंग फिल्मची पण एक वेगळी मेहनत असते Okay. की एक पूर्ण तुम्ही पिक्चर किंवा 2 तासाची कलाकृती तुम्ही पडद्यावर आणता आणि हे 1 तासाभराचं. तर ह्यामध्ये काही फरक आहे का, किंवा तुम्हाला असं काही फरक जाणवतो काय दोन्हीमध्ये? हो, फरक सांगायला गेला तर खूप मोठा आहे. फिल्म मध्ये असं असतं की 2 किंवा 3 तासाचा लाईक पूर्ण प्रोसेस असते आणि त्याला पण तेवढीच मेहनत लागते. आपण असं नाही म्हणू शकत की आपण सॉन्ग करतोय, छोटं करतोय, 3 मिनिटाचं किंवा 2 मिनिटाचं करतोय तर कमी मेहनत लागते, असं नाही. मला तर कदाचित असं वाटतं की याला जास्त लागते, कारण की आपल्याकडे शॉर्ट टाइम असतो आणि त्या 3 मिनिटात आपल्याला होल स्टोरी सांगायची असते. मूवीमध्ये कसं असतं की आपल्याकडे वेळ पण असतो, गोष्टी पण असतात, तेवढे दिवस पण असतात शूट्सला वगैरे. याच्यामध्ये थोडं डिफिकल्ट असतं, बट मेहनत दोन्हीमध्ये असते, नाही असं नाही. फक्त आपण असं नाही म्हणू शकत की सॉन्ग आहे थोड्या वेळात केलं किंवा कमी मेहनत असते, असं नाही. कलाकार आहे त्याला लाईफ टाइम मेहनत घ्यावीच लागणार आणि ते घेतच राहतात. आणि तुमची जे सॉन्गची जी स्टोरी आहे ती तुमच्या कुठेतरी पर्सनल आयुष्यात रिलेट करते का? म्हणजे असं काय इश्काचं जे वारं आहे म्हणतात, जसं तुमच्या आयुष्यात असं कधी झालेलं आहे का, असं काही सेम जशी ती एखादी एखादा मुलगा मुलगी एखादी अशा प्रकारे असं काही आहे का तुमचं आयुष्यात? ऑब्व्हियसली ते प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतं. ते जर एक बॅकडेज मध्ये पाहायला गेलं तर ऑब्व्हियसली ते कॉलेज डेज म्हणा किंवा बाकी गोष्टी म्हणा, प्रत्येकाचं एक आहे ते. म्हणजे असं आवडेल आम्हाला ऐकायला तुमच्याकडून. तर ऋषी सांगेल त्याची स्टोरी त्याच्या लाईफ मध्ये. असं काही खास नाहीये, पण आहे कॉलेज डेज मध्ये असतं स्टोरी. आता ते कॅमेरावरती कसं रिव्हील करायची की actual काय स्पेस आहे ना, रील अँड रिअल लाईफ. ॲज अ को आर्टिस्ट म्हणून जर हे सॉन्ग तुला दुसरं कोणासोबत, तर तू तेवढं कम्फर्टेबल असला असतास का की एक नॉर्मल माणसासोबत, किंवा आता ही आहे एक प्रोफेशनल डान्सर, किंवा तुला की आता तू हा नॉन डान्सर आहे, जर तुझ्यासोबत डान्सर असता तर तो असं काही तुम्ही मॅनेज करू शकला असता का, की जर तुम्ही पेअर नसते तर? डान्सर नॉन डान्सरचं मी याच्यात एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत. डिपेंड तुम्ही कसं दाखवताय स्वतःला, कसं दिसताय ऑन स्क्रीन, किंवा तुमचे जे एफर्ट्स आहेत ते कसे दिसून येत आहेत. मग तो डान्सर असला तरी मे बी तो कधी खराब पण दिसू शकतो, खराब पण डान्स करू शकतो, आपण नाही सांगू शकत. आता मी डान्सर आहे, मी असं नाही म्हणणार की दरवेळी मी छानच करणार किंवा काय. डिपेंड. जर असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता. मला फक्त हा प्रॉब्लेम झाला असता जर जो पण को ऍक्टर आहे त्याचे वाईफ्स आणि आपले वाईफ्स मॅच व्हायला केमिस्ट्री थोडीशी ती ऑफ स्कॅन Yes, हा. पाहिजे आणि नंतरच ती मग रील हा, वरती ती येते. नॅचरली जर असेल तर ती ऑन स्क्रीन पण तेवढीच सुंदर दिसणार, असं मला तरी वाटतं. आता ह्या सॉन्ग बद्दल किंवा आम्हाला बरीचशी माहिती मिळालेली आहे तुमच्याकडून, बट आता तुम्हाला काय वाटतं अजून पुढे सॉन्गनी काय तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळेल तुमच्या अंदाजे? जे तुम्ही म्हणताय की तुम्ही Response? 100% दिलेलं, पण हे प्रेक्षकांना आवडेल का सॉन्ग? ऑब्व्हियसली जे चाहते त्यांना तर नक्कीच आवडेल. बाकीचं हा असं गाण्यात असं काय वेगळेपण आहे की जे प्रेक्षकांना जास्त आवडेल आणि त्यांना हे जास्त गाणं बघतील किंवा तुमच्या गाण्याला खूप जास्त प्रेम मिळेल? सो असं काय वेगळेपण आहे गाण्यामध्ये? त्याचं युनिकनेस. फॉर एक्झाम्पल हा. आता जे आपण सॉंग्स पाहतोय, एक तर डान्सिकल सॉन्ग किंवा कुठलंही तुम्ही एक बेसिक सॉन्ग घेऊन पहा, तर ते रेट्रो काळातली खूप क्वचित सॉंग्स होतात. झाली तरी ती मूवीज साठी होतात, नॉट फॉर अल्बम सॉन्ग, नॉट फॉर अ चॅनल किंवा स्पेसिफिकली ते सॉन्ग होत नाही. तर हे सॉन्ग जसं झाले की ओनली फॉर ठीक आहे हे सॉन्ग आहे, अल्बम सॉन्ग आहे आणि तुम्हाला ते परफॉर्म करायचे. सो त्या गाण्यात जे रेट्रो एक त्याला आपण कसं म्हणतो की त्याला एक रेट्रो टाईप जी ट्रीटमेंट दिली आहे, त्या ट्रीटमेंट अनुषंगाने ऑडियन्सला हे गाणं आवडेल. जे काही चाहते त्यांना तर नक्कीच आवडेल आणि बाकीच्यांचं होप फॉर द बेस्ट. आणि हे तुमचं सॉन्ग कधी येत आहे आमच्या सगळ्यांच्या भेटीला? सॉन्ग एक वीक मध्ये आता रिलीज होईल. डेट अजून अनाऊन्स केली नाही, सो डेट अनाऊन्स करतील लवकरच. आणि अपेक्षा आहे की सर्व प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल या सॉन्गला. मेहनत आहे, प्रत्येक सॉन्गला मेहनत असते, तशी यालाही खूप मेहनत केली आहे.
सो आम्ही तेवढीच वाट पाहतोय जेवढं प्रेक्षकांना दिलंय. बरं, आमच्या प्रेक्षकांसाठी काही तुम्हाला सांगायचं असेल तर, की अबाउट तुम्हाला सॉन्ग बद्दल काही तुम्हाला असं वाटतं ते? सॉन्ग बद्दल नाही, मला तर एवढंच आवडेल सांगायला की भरभरून प्रेम द्या. ऑब्व्हियसली त्यांनी प्रेम दिलं तर आम्ही तेवढे वरती जाऊ, पुढे जाऊया. येस, दॅट्स ऑल. प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की एक वेगळा नवीन प्रयत्न केला या सॉन्ग मार्फत, जे की रेट्रो सॉन्ग जे आपण उल्लेख केलेला आहे. आधीच्या लुक्समध्ये किंवा आधीच्या परफॉर्मन्समध्ये जे काय मला शिकायला मिळालं नाही ते या सॉन्गमध्ये मिळालं. लवकरच हे सॉन्ग रिलीज होत आहे. आधी तुम्ही मला व्हेरियस लुक्समध्ये किंवा व्हेरियस रोलमध्ये पाहिलं आहे. हाही रोल माझा तुम्ही अप्रिशिएट करताल आणि भरभरून प्रेम देताल हेच अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. तुम्ही दोघं इथे आमच्यासाठी आलात, आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या सगळ्या सॉंग्स मधली सगळी गमती जमती आमच्यासोबत शेअर केला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आणि आमच्या सगळ्या